एडिटर एकदा रिवाइज करायचं तुम्हाला, चालेल का? D83 चालेल का? तुमचं ऍक्च्युली आपलं 2 दिवस तर पॉवर क्रेडिट एडिटर मध्येच गेले. एक 5 मिनिटात ओव्हरव्ह्यू घेऊ, देन जॉईन चालू करू आपण. ऑनलाईन, हॅलो ऑनलाईन, ऑनलाईन. येस. ॲक्च्युली ना न्यू स्टुडंट जॉईन झाले. ओके, सो त्यांच्यासाठी पॉवर क्वेरी एडिटर घ्यायचं होतं. सगळे ॲग्री आहेत का? आपण फक्त एक 10 मिनिटात पॉवर क्वेरी एडिटर फिनिश करू, देन जॉईन्स घेऊन टाकू आज. चालेल का तुम्हाला? येस सर. येस सर. येस येस. लॅपटॉप्स असेच येतं का तुम्ही? आणि ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल तर कधी करता? घरी गेल्यावर करत नाही पण वाटत तर नाही. पहिला दिवस आहे तुमचं, तर झालं ना आधी. मग सगळ्यांनी पॉवर BI डेस्कटॉप इन्स्टॉल केलंय? ऑनलाईन आणि ऑफलाईन सगळ्यांचं काय आहे ना? येस सर. ओव्हरव्ह्यू देतो तुम्हाला अँड देन फर्स्ट आपण काय बघितलेलं की पॉवर BI डेस्कटॉपला फ्रंट एंड का म्हणतात. ओके, बिकॉज ऑफ तिथं व्हिज्युअलायझेशन जे आपण क्रिएट करतो ते एक डॅशबोर्ड मध्ये दिसतं किंवा एक रिपोर्ट्स मध्ये दिसतं. ओके, त्यामुळे आपण काय म्हणतो पॉवर BI डेस्कटॉपला फ्रंट एंड आहे म्हणतो. ओके, देन पॉवर BI डेस्कटॉपला 3 इम्पॉर्टंट व्ह्यू आहेत. ओके, ते कोणकोणते? फर्स्ट इज अ रिपोर्ट व्ह्यू, सेकंड वन इज अ टेबल व्ह्यू, थर्ड वन इज अ मॉडेल व्ह्यू. ओके, रिपोर्ट व्ह्यू मध्ये काय असतं? जे तुमचं व्हिज्युअलायझेशन और डॅशबोर्ड क्रिएशन और रिपोर्ट क्रिएशन आहे. सर स्क्रीन इज नॉट. ओके, सॉरी. आता दिसते? येस सर. येस. सो पॉवर BI डेस्कटॉपला 3 व्ह्यू होते. त्यामधले फर्स्ट इज होतं रिपोर्ट व्ह्यू, सेकंड वन इज टेबल व्ह्यू अँड थर्ड वन इज मॉडेल व्ह्यू. रिपोर्ट व्ह्यू मध्ये काय होतं? जे काय व्हिज्युअलायझेशन तुम्ही करता, रिपोर्ट्स अँड चार्ट्स रेकॉर्डिंग. किंवा डॅशबोर्ड जे बनवता. हॅलो, ओके, ते आपल्याला रिपोर्ट व्ह्यू मध्ये दिसतं. सेकंड वन इज टेबल व्ह्यू. जसं स्ट्रक्चर टेबल एक एक्सेल फाईल मध्ये असतो तसंच इथं टेबल व्ह्यू मध्ये शो होतं. ओके, देन थर्ड वन इज मॉडेल व्ह्यू. मॉडेल व्ह्यू म्हणजे काय? प्रत्येक टेबल हा प्रत्येक दुसऱ्या टेबल सोबत रिलेशनशिप बिल्ड करतो और प्रत्येक टेबलचं दुसऱ्या टेबल कडून आउटपुट येणार आहे किंवा एकमेकांवर डिपेंडेंट येते. ओके, सो आपण तिथे काय करतो? रिलेशनशिप बिल्ड करतो. मग त्या रिलेशनशिप केव्हा बिल्ड होते? जेव्हा दोघांमध्ये एक कॉलम कॉमन असतो. ओके, मग तिथं कन्सेप्ट कोणती येते? प्रायमरी की अँड फॉरेन की. प्रायमरी की मीन्स पहिल्या टेबलमध्ये जो कॉलम आहे तो हा काय पाहिजे? युनिक पाहिजे. बट सेकंड टेबलमध्ये तो ऍक्ट ऍज अ प्रायमरी की, ऍज अ फॉरेन की म्हणून वर्क केला पाहिजे. ओके, फॉरेन की मीन्स काय? ओके, मीन्स रिलेशनशिप बिटवीन और ब्रिज बिटवीन द टू टेबल्स, आपण त्याला फॉरेन की म्हणतो. ओके, देन मी काय केलं? पॉवर क्वेरी जो डेटा आहे त्याचं इम्पोर्ट करण्याचे 3 वे. ते 3 वे कोणते आहेत? फर्स्ट इज गेट डेटा मीन्स पॉवर BI डेस्कटॉप थ्रू, सेकंड वे इज पॉवर क्वेरी एडिटर थ्रू अँड थर्ड वे इज लाईव्ह कनेक्शन. ओके, सो मी काय केलं? गेट डेटा मध्ये गेलो, देन टेक्स्ट CSV जे आपला डेटा आहे तो सिलेक्ट केला, देन ट्रान्सफॉर्म डेटा केला अँड देन मी गेलो पॉवर क्वेरी एडिटरला. ओके, देन आपण काय पाहिलं? ईच टॅब पाहिला, म्हणजे होम टॅब पाहिला, ट्रान्सफॉर्म पाहिला, ऍड कॉलम पाहिला, व्ह्यू पाहिला, देन टूल्स अँड हेल्प पाहिला. ओके, होम टॅब मध्ये न्यू सोर्स आहे. न्यू सोर्स म्हणजे काय? जिथून आपण डेटा इम्पोर्ट करतो. ओके, देन आहे रिसेंट सोर्स आहे. रिसेंट सोर्सेस मध्ये काय कळतं आपल्याला? जो आपण रिसेंटली डेटा इम्पोर्ट केलाय तो तिथे शो होतो. देन येतं डेटा सोर्स सेटिंग. एनीवन डेटा सोर्स सेटिंग? ओके, हां,
सो बेसिकली काय होतं, आता समजा मी एखादा फोल्डर इम्पोर्ट केलाय पॉवर बीआय डेस्कटॉपला. ओके, देन तिथे एक फोल्डर आहे कॅलेंडर लुकअप नावाचा. ओके, तो आता इथं प्रेझेंट आहे. ओके, तो आता इथं आपल्याला दिसतोय. ओके, बट काही वेळानंतर काय होईल, तुमच्याकडून तो मिसमॅच होईल आणि दुसऱ्या फोल्डरला शिफ्ट होईल, और दुसऱ्या फोल्डरला कट अँड पेस्ट होईल. सो मी काय करणार, तेव्हा सिम्पल डेटा सोर्स सेटिंग मध्ये जाणार. ओके, इथं चेंज सोर्स नावाचा जो ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून जिथे तुमच्या सिस्टीम मध्ये फाईल आहे तिथे जाऊन क्लिक करून तो परत पॉवर बीआय एडिटरला ऍड करणार. ओके, सो जेव्हा तुमचा पाथ चेंज होतो तेव्हा इथे एक डेटा सोर्स नॉट फाउंड म्हणून एरर शो होतो. ओके, त्या एररचं सोल्युशन काय आहे, पॉवर बीआय डेटा सोर्स सेटिंग. ओके, देन आपण काय पाहिलं, मॅनेज कॉलम नावाचा टॅब. ओके, ह्याच्यामध्ये काय करतो आपण, जो कॉलम आपल्याला रिप्रेझेंट करायचा आहे और एक कॉलम सोडून जे कॉलम रिप्रेझेंट करायचे आहेत, म्हणजे असं समजू शकता आता मला काय करायचं आहे, फक्त डेट कॉलम पाहिजे आणि इयर, मंथ, क्वार्टर, वीक ऑफ द इयर हे कॉलम नाही पाहिजे. तर मी काय करणार, चूज कॉलम मध्ये जाऊन क्लिक करणार, त्या कॉलमला क्लिक करणार, देन चूज कॉलम मध्ये जाणार आणि रिमूव्ह अदर कॉलम करणार. ह्याच्यामध्ये काय झालं, मला फक्त डेट कॉलम मिळतोय, बाकीचे कॉलम काय झाले, रिमूव्ह झाले. देन मी कुठे गेलो, रोज टॅबमध्ये. रोज टॅबमध्ये काय करतो आपण, रिमूव्ह डुप्लिकेट्स असतील. ओके, देन इफ मला टॉप 5 रोज दाखवायचे असतील और बॉटम 5 रोज दाखवायचे असतील तर मी कुठे करतो, रिड्यूस रोज त्या टॅबमध्ये करतो. ओके, देन स्प्लिट कॉलम. ओके, इफ माझा एक कॉलम आहे त्याच्यामध्ये माझं पूर्ण नाव आहे. ओके, बट मला ते काय करायचं, सेपरेट करायचं. फर्स्ट नेम एका कॉलम मध्ये पाहिजे आणि लास्ट नेम एका कॉलम मध्ये पाहिजे. सो मी तिथे काय करणार, स्प्लिट कॉलम नावाचं फंक्शन आहे ते यूज करणार. काय काय फक्त डेट कॉलम डिलीट करायचं आणि बाकीचे शो करतो. डेट कॉलम रिमूव्ह करायचा आहे आणि बाकीचे ठेवायचे. ह्याच्यावर क्लिक केलं, देन स्प्लिट कॉलम, सॉरी कुठे गेलो, हां रिमूव्ह कॉलम मध्ये गेलो आणि रिमूव्ह जो सिलेक्ट केलाय ना तो क्लिक करणार. गेला डेट कॉलम, बाकीचे आहे. ओके, गॉट इट. देन आपण काय पाहिलं की मर्ज क्वेरीज अँड अपेंड क्वेरीज. फास्ट मर्ज क्वेरी आणि अपेंड क्वेरी मधला डिफरन्स. Merge query is nothing but joining the tables Right. with one relationship between and append all the tables having the same structure. राईट. सो म्हणजे जेव्हा आपल्याला इफ दोन टेबल आहेत आपल्याला, ओके, ते आपल्याला जॉईन करायचे असतील, कंबाईन करायचे असतील, तेव्हा आपण काय यूज करतो, मर्ज क्वेरी यूज करतो. अपेंड क्वेरीज केव्हा यूज करतो, इफ समजा माझ्याकडे सेल्सचा डेटा आहे. ओके, मी दरवेळेस काय करणार, सेल्सचा डेटा, इफ मला 2020चा सेल्स माहितला तर काय करणार, मी 2020चा डेटा जाणार तिथं रिपोर्ट बिल्ड करणार, 2021चा डेटा जाणार तिथं रिपोर्ट बिल्ड करणार. हे मला थोडं हेक्टिक होईल, राईट. सो मी काय करणार, अपेंड क्वेरी यूज करणार. अपेंड क्वेरी मध्ये काय करतो आपण, रोज ऍड करतो. इफ मी 2020चा सेल्स ऍड केलाय, देन त्याच्या खाली कोणता करणार, मी 2021चा करणार, देन त्याच्या खाली 2022चा करणार. ओके, ह्याच्यामध्ये आपण एक कन्सेप्ट पाहिलेली, डायनामिक अपेंड. प्रेझेंट कोण होतं त्या दिवशी, तू होती ना, डायनामिक अपेंड. फर्स्ट सिलेक्ट करायचा आपण कॉलम, त्याच्यानंतर टेक्स्ट फिल्टर नावाचा ऑप्शन येतो. राईट, देन टेक्स्ट फिल्टर नंतर आपण कंटेंट टाकायचे, कशावर तुम्हाला सेल्स डेटा सेटवर करायचे ऑर्डर, ते सिलेक्ट केल्याच्या नंतर आपण जे सेल्स डेटा आहे तो शो करू शकतो. ओके, मीन्स कसं होतं की आपल्याला समजा आता मला प्रत्येक मंथला माझा मॅनेजर डेटा पाठवतोय, मीन्स सेल्सचा डेटा पाठवतोय प्रत्येक मंथचा. ओके, तुम्ही असं करणार की कसं करणार का की तुम्ही पॉवर क्वेरी एडिटरला जाणार, न्यू सोर्सेस मध्ये जाणार, ती फाईल सिलेक्ट करणार आणि परत अपेंड करणार. हे रिपिटेटिव्ह टास्क नाही होते का? येस. तर त्यासाठी आपण काय करणार, न्यू सोर्सेस मध्ये जाणार. ओके, येस. ओके, देन फोल्डर सिलेक्ट करणार. ओके, फोल्डर कनेक्ट करतो मी आता. आता ज्या फोल्डर मध्ये माझा फाईल आहे, ओके, माझी फाईल कुठे आहे, डेस्कटॉपला आहे. डेस्कटॉप मध्ये काय आहे, पॉवर बीआय मध्ये माझा डेटा आहे. सो मी काय करणार, ऍडव्हेंचर वर्क्स डेटा आहे, त्याच्यावर क्लिक करणार. ओके, ओके, मला इथं काहीतरी व्हॅल्यू दिसते, म्हणजे सगळे टेबल दिसतात. त्या फोल्डरमध्ये जे टेबल होतात ते दिसतात. ओके, सो मी काय करणार, आता मला काय पाहिजे, सेल्सचा डेटा पाहिजे. ओके, सो मी काय करणार, नेम कॉलमवर क्लिक करणार. आणि इथे टेक्स्ट फिल्टर नावाचा ऑप्शन आहे. ओके, काय आहे, टेक्स्ट फिल्टर, त्याच्यावर क्लिक करणार. ओके, देन कंटेंट्सवर क्लिक करणार.
ओके, आता मला कोणता डेटा पाहिजे, सेल्स डेटा पाहिजे. सो मी इथं काय टाकणार, जस्ट सेल्स डेटा. आता जेव्हा ओके वर क्लिक करेल तेव्हा मला काय दिसतंय, 2020चा, 21चा, 22चा, 24चा, 26चा. ओके, जेव्हा मी ह्याला डिस्क्राईब करेल, ओके, डिस्क्रिप्टिव्ह मॅनरमध्ये जस्ट त्याच्यावर क्लिक केलं. मला इथं डेटा शो करतोय. सो आपण काय करू, इथे ऑर्डर डेट मध्ये जाऊ आणि इथे इयर एक्सट्रॅक्ट करू. ओके, इयर एक्सट्रॅक्ट केलं. जेव्हा मी इथं लोड मोडवर क्लिक करेल तर सगळा डेटा दिसतोय मला. डिस्क्राईब करायच्या आधी तिथं बायनरी टावर कुठे कुठे तिकडे तो फक्त एक टेबल फॉर्मॅट मध्ये डेटा आहे ना, त्याला डिस्क्रिप्टिव्ह मॅनर मध्ये केलंय का आपण, त्याला काहीतरी कोड लँग्वेज अलोकेट झाली त्या टेबलला, पर्टिक्युलर टेबलला. इफ डिस्क्राईब केल्याच्यानंतर show करते. येस दिसतं, त्याशिवाय नाही करत. इफ जर तू विदाउट आता म्हणजे त्याच्यामध्ये टेबल आहे असं show करते का बायनरी मध्ये हो. इफ जर आपण बघितलं ना, हम्म. आपण तेव्हाच वर्क होतं जेव्हा फर्स्ट टेबल अँड सेकंड टेबलचं कॉलम स्ट्रक्चर सेम असेल, तेव्हाच अपेंड वर्क होतं. इफ जर मला कस्टमर लुकअप अँड सेल्स डेटा अपेंड करायचा झाला तो अपेंड नाही होणार. इफ अपेंड जरी झाला तो नल व्हॅल्यूज शो करणार किंवा नल व्हॅल्यूज थ्रो करणार. ओके, कळालं डायनॅमिक अपेंड सगळ्यांना. ओके, आता मला सांगा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ट्रान्सफॉर्म अँड ऍड कॉलम ऑनलाईन, एनीवन? ऑनलाईन सर Anyone? ट्रान्सफॉर्म म्हणजे ट्रान्सफॉर्म मध्ये आपण जे चेंजेस करणार ते त्याच कॉलम मध्ये होणार आणि ऍड कॉलम म्हणजे ऍड कॉलम मध्ये जे चेंजेस होणार त्याचं नवीन टेबल नवीन कॉलम क्रिएट होऊन त्याच्यामध्ये मग दिसणार, म्हणजे दोन्ही कॉलम दिसणार. ओके गुड. इफ मी जर कॅलेंडर लुकअपवर गेलो, ओके, देन मी इथं काय म्हणलं, ट्रान्सफॉर्म म्हणलं. ओके, ट्रान्सफॉर्म. ओके, ट्रान्सफॉर्म आणि मला इथून काय करतो, इयर एक्सट्रॅक्ट करतो. परत एकदा स्टार्ट ऑफ द इयर एक्सट्रॅक्ट करतो. जे ट्रान्सफॉर्मेशन होते ते त्याच कॉलम मध्ये होतंय. ओके, ह्याच्यामुळे डेटाचा लॉस होतोय. जो डेट फॉर्मॅट मध्ये डेटा होता तो लॉस झाला. इफ जर माझ्याकडे क्लायंट आला आणि त्याने मला पर्टिक्युलर डेट रिलेटेड डेटा मागितला और पर्टिक्युलर डेट रिलेटेड सेल्स मागितला, तो शो करू शकतो का मी? नाही करू शकत, तिथे डेटाचा लॉस आहे. ओके, त्यासाठी आपण काय यूज करतो, ऍड कॉलम यूज करतो. ओके, ऍड कॉलम मीन्स काय करतो, तो ट्रान्सफॉर्मेशन करतो, पण जे काही ट्रान्सफॉर्मेशन होईल तो एका न्यू कॉलम क्रिएट करून तिथं तो डेटा स्टोअर करतो. म्हणजे तिथे डेटाचा लॉस पण नाही होत आपल्याला, आणि जी काही रिक्वायरमेंट आहे क्लायंटची डेट वाईज और इयर वाईज और मंथ वाईज और क्वार्टर वाईज, ते आपण काय करतो, शो करू शकतो. ओके, देन आपण काय पाहिलेलं, व्ह्यू टॅब पाहिलेला. ओके, इफ जर माझ्याकडे हा सिम्पल डेटा असतं, ओके आहे असं समजा, आणि इथं एरर्स आहेत, ते मला शो होतात का? इफ तुम्ही एक्सेल फाईल जरी बघितली तर तिथं शो होतो का एरर्स आहेत किंवा नाही? नाही होत, राईट. बट पॉवर बीआयला इंटेलिजन्स टूल का म्हणतात? इफ मी व्ह्यू टॅब मध्ये गेलो अँड कॉलम क्वालिटीवर चेक केलं, कॉलम डिस्ट्रीब्युशन, ओके, इथं तुम्हाला काहीतरी असं दिसतंय का, व्हॅलिड किती, एरर किती, एमटी किती दिसतंय? सो हे मला इझी नाही वाटत आहे, कारण पटकन मी एरर फाइंड करू शकतो. ओके, इझी टू आयडेंटिफाय एरर, आणि तिथून काय करू शकतो, मी एरर रिमूव्ह करू शकतो. ओके, काल मी आय थिंक तुम्हाला प्रश्न विचारलेला की एरर्स, इफ आपण काही रिलेशनशिप बिल्ड करतच नाहीये तरी ते एरर्स येतात आहेत. सांग तूच आन्सर. मी सांगितलेलं तुला, इफ डेटा लोड करतोय मी, एरर्स येतात आहे, राईट. पण तू काय म्हणलेला की त्यामध्ये रिलेशनशिप कुठं आपण बिल्ड केलंय तरी ते एरर थ्रो करतात आहे. तर ते का होतं असं? राईट.
म्हणजे काय होतं कधी कधी, म्हणजे एकाचा डाऊट होता की सर आपण जर रिलेशनशिप बिल्ड करतच नाहीये कोणत्या टेबलमध्ये किंवा कोणत्या टेबलशी, तर तिथं मला एरर थ्रो करतोय तो. तर असं काय होतं, जेव्हा तुम्ही पॉवर बीआय डेस्कटॉपला जाता ना, तेव्हा मॉडेलिंग सेक्शन मध्ये जाता. इथं तुम्हाला दिसतंय का प्रत्येक टेबलचं कोणत्या ना कोणत्या टेबल सोबत रिलेशनशिप बिल्ड झालंय. ओके, म्हणजे पॉवर बीआय ना तुम्ही जेव्हा डेटा लोड करता और डेटा इम्पोर्ट करता, तो ऑटोमॅटिकली रिलेशनशिप बिल्ड करतो ज्यांचे जे टेबल रिलेटेड आहेत एकमेकांशी. ओके, तो काय करतो, ऑटोमॅटिकली बिल्ड करतो रिलेशनशिप. ओके, सो मी तुम्हाला अजून एक डिफरन्स सांगितलेला. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फॅक्ट टेबल अँड डायमेन्शन टेबल. ओके, अँड डायमेन्शन टेबल मध्ये डिस्क्रिप्टिव्ह, म्हणजे त्यामध्ये नॉन न्यूमेरिकल न्यूमेरिकल असू शकतात, न्यूमेरिकल पण असू शकतात. ओके, ऑनलाईन एनीवन, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फॅक्ट टेबल अँड डायमेन्शन टेबल. डायमेन्शन टेबल मध्ये युनिक व्हॅल्यूज. फॅक्ट मध्ये रिपीटेड असते फॉर एक. ओके, अजून एनीवन ऑनलाईन. झोपलेत का ऑनलाईन सगळे. ठीक आहे, फॅक्ट टेबल मी जसं सांगितलेलं, इफ आपण जेव्हा सेल्स डेटावर क्लिक करतो. ओके, आता मी गेलो सेल्स डेटावर गेलो, इथे आपल्याला काय होतंय, फक्त एक न्यूमेरिकल व्हॅल्यू शो करतात आहे. ओके, न्यूमेरिकल व्हॅल्यू, तिथं तुम्हाला कस्टमरची इन्फॉर्मेशन वगैरे मिळते का. इथं काय फक्त न्यूमेरिकल डेटा आहे. ओके, तो काहीतरी नंबर्स इंडिकेट करतोय फक्त. ओके, फॅक्ट टेबल मीन्स हू इंडिकेट्स द नंबर्स, मीन्स जिथे फक्त न्यूमेरिकल व्हॅल्यू इंडिकेट करतो त्याला काय म्हणतो आपण, फॅक्ट टेबल म्हणतो. आणि जर मी कस्टमर लुकअप मध्ये गेलो, इथे एक डिस्क्रिप्टिव्ह मॅनर मध्ये डेटा शो करतोय. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह मॅनर मीन्स कस्टमरचं नाव दिसतंय तुम्हाला, त्याचं लास्ट नेम, बर्थ वगैरे जी काही इन्फॉर्मेशन असेल ए टू झेड ती तुम्हाला सगळी शो होती. ओके, याला काय म्हणतो आपण, डायमेन्शन टेबल म्हणतो. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे. डायमेन्शन टेबल मध्ये डेटा रिपीट येस सर. काय म्हणतो, डायमेन्शन टेबल मध्ये डेटा इफ डेटा जर रिपीट झाले तर त्याला आपण रिमूव्ह डुप्लिकेट्स म्हणून क्लिअर करतो. डेटा रिपीट होऊ शकतो. इफ एकच कस्टमर आहे, त्या कस्टमरचं नावापासून ते आडनावापर्यंत सेम आहे. हा, बट हा वेट तेच सांगतोय. बट आता त्याची ओके ठीक आहे, कस्टमर की पासून ते काहीतरी लास्टचा कॉलम आहे आपला तो सेम आहे. बट इफ त्याच्यामध्ये काहीतरी युनिक असेल ना तर तो कन्सिडर करणार. इफ सगळं सेम असेल तर आपण जेव्हा रिमूव्ह डुप्लिकेट करतो तेव्हा तो रिमूव्ह होऊन जातो. ओके, आज आपण ना जॉईन पाहू. ओके, व्हॉट इज जॉईन. एनीवन, काल पण एक्सप्लेन केलेलं. जॉईन आपण काय यूज करतो. ओके, इफ माझ्याकडे 1000 रोज और 2000 रोज मध्ये डेटा असेल तर मी जॉईन यूज करेल इन पॉवर बीआय पर्टिक्युलर होऊ शकतं. ओके, करू शकतो. कारण दोन टेबल मधून डेटा घ्यायचा करावंच लागतो. ओके, ठीक आहे. अजून एनीवन. इफ मला मल्टिपल टेबल्स देत होते. ओके, आणि मल्टिपल टेबल मला जॉईन करायचे, जॉईन यूज करू शकतो आपण. बेसिकली आपण जॉईन, त्याचं पण आन्सर आहे सांगतो मी तुला. व्हॉट इज जॉईन. जॉईन इज यूज टू कनेक्ट 2 or more tables based on a common column key. ओके, कॉमन कॉलम की म्हणजे काय, इफ जेव्हा मी प्रोडक्ट कॅटेगरी मध्ये जाते आणि आता मला काय करायचंय, मर्ज करायचंय. जॉईन इन पॉवर बीआय यूज ॲज अ मर्ज. ओके, प्रोडक्ट कॅटेगरी इज ह्याच्यामध्ये एक प्रायमरी की म्हणून वर्क करते. ओके, आता मी काय करतो, प्रोडक्ट सब कॅटेगरी टेबल सिलेक्ट करतो.
Where is product subcategory? इथे ओके प्रोडक्ट ओके इथे तुम्हाला दिसतंय का एक कॉलम कॉमन आहे दोघांमध्ये. ओके प्रोडक्ट की. सो मी काय करणार, क्लिक करणार. इफ आता मला जस्ट तुम्हाला एक जॉईन करून दाखवते. इफ मी आता क्लिक करू इनर जॉईन. ओके ओके म्हणणार. मला सगळा डेटा हवा आहे. जो काय डेटा आपल्याला तो शो करतोय. म्हणजे आता काय मोस्ट ऑफ द मॅचिंग डेटा आहे, सेम डेटा आहे, त्यामुळे आपल्याला नल व्हॅल्यूज नाही शो करणार. इनर जॉईन काय करतो, बेसिकली माझ्याकडे टेबल ए आणि टेबल बी आहे. ओके त्या दोन टेबल मधलं जे मॅचिंग रेकॉर्ड आहे ते फक्त शो करतो आपल्याला. ओके व्हॉट इज जॉईन. जॉईन हेल्प्स टू लिंक टेबल्स अँड शो कनेक्टेड डेटा टुगेदर. ओके आता त्याच्यामध्ये काहीतरी टाइप्स आहेत. ओके फर्स्ट इज इनर जॉईन. इफ समजा माझ्याकडे ए टेबल आहे आणि बी टेबल आहे. ओके आता मला त्या दोघांमधले मॅचिंग रेकॉर्ड पाहिजे. सो तेव्हा मी काय यूज करणार, इनर जॉईन. इनर जॉईन बेसिकली रिटर्न काय करतं, मॅचिंग रेकॉर्ड बिटवीन द टू टेबल्स. ओके देन सेकंड वन इज लेफ्ट जॉईन. ओके लेफ्ट जॉईन रिटर्न काय करतं, एच्या सगळ्या व्हॅल्यू. ओके अँड ए आणि बी मधले जे मॅचिंग रेकॉर्ड आहे ते आपल्याला काय करणार, रिटर्न करणार. आणि बाकीचे जे व्हॅल्यूज असेल तिथे काय शो करणार, आपल्याला नल व्हॅल्यूज शो करणार. ओके थर्ड वन इज राईट जॉईन. राईट जॉईन म्हणजे काय, बी हा राईट टेबल आहे. ओके समजा आपला, सो बी टेबल मधला सगळा डेटा आणि ए आणि बी मधला जो मॅचिंग डेटा आहे तो आपल्याला रिटर्न करणार. देन येतो फुल जॉईन. फुल जॉईन मध्ये ए चा पण डेटा रिटर्न करतो, बी चा पण, जे दोन मॅचिंग रेकॉर्ड आहेत ते पण रिटर्न करतो. इफ मॅचिंग रेकॉर्ड नसतील ओके तिथं आपल्याला काय शो करणार, तो व्हॅल्यू शो करतो. ओके देन लेफ्ट जॉईन एक्सक्लुडिंग इनर जॉईन ह्याला आपण म्हणतो लेफ्ट अँटी जॉईन. अँड राईट जॉईन एक्सक्लुडिंग इनर जॉईन ह्याला म्हणतो आपण राईट अँटी जॉईन. ओके लेफ्ट अँटी जॉईन मध्ये काय करतो, तो फक्त ए चा रेकॉर्ड आपल्याला शो करतो. ए आणि बी मधले जे मॅचिंग रेकॉर्ड आहे तो आपल्याला रिटर्न करत नाही आणि बी चा पूर्ण रेकॉर्ड आपल्याला रिटर्न करत नाही. ओके देन राईट अँटी जॉईन. राईट अँटी जॉईन मध्ये काय करतो आपण, फक्त बी चा रेकॉर्ड रिटर्न होतो आपल्याला. ओके विदाउट मॅचिंग रोज. ओके सो आपण थोडे परफॉर्मन्स ऑपरेशन परफॉर्म करू.
हा माझा एचआरचा डेटा आणि सिस्टीमचा डेटा आहे. ओके, एक एक्झाम्पल म्हणून घेतोय मी. ओके, आता एचआरच्या डेटामध्ये काय आय डी आहे, नेम आणि ऑसमनेस पॉईंट आहे. ओके, अँड देन सिस्टीम डेटामध्ये ओनली आय डी अँड पॉईंट्स वेट. ओके, देन आता ह्या दोघांमध्ये 1 to 8 समथिंग 8 ह्याच्यामध्ये काहीतरी कॉमन असणार आहे बी मध्ये. ओके, सो मी काय करतो, एचआर वर क्लिक करतो, मर्ज क्वेरीज मध्ये जातो, मर्ज क्वेरी ॲज अ न्यू. तिथे सिलेक्ट काय करणार मी, सिस्टीम टेबल. देन कॉमन कोणता कॉलम आहे दोघांमध्ये, आय डी कॉमन आहे. ओके, सो मी त्यांना आय डीला सिलेक्ट करणार. मला काय करायचं आहे, इनर जॉईनचं आउटपुट हवं आहे. सो दिसतंय तुम्हाला माझ्याकडे जवळ 11 का 12 रेकॉर्ड आहे दोन्ही मिळून. सो आपल्या इथं कोणते मॅचिंग कोणते मिळतात, फक्त 10च रेकॉर्ड मॅचिंग मिळतात. ओके, पुढे हा सॉरी 8 रेकॉर्ड मॅचिंग मिळतात आहे. त्यामध्ये कोणते कोणते 1 2 3 4 5 जे नंबर असतील ते. ओके, आता आपण सेम परफॉर्म करू. सेम एचआरचा डेटा घेतो आणि आपण काय करू, आता लेफ्ट आउटर जॉईन यूज करू. सिस्टीमचा डेटा घेतो, आय डी आहे माझं कॉमन कॉलम. आता मला काय करायचं, लेफ्ट आउटर जॉईन परफॉर्म करायचं. हे काय करणार, ओके, आय डी घेतो मी आता. ओके, दिसतं ते आपल्याला लेफ्ट आउटर जॉईन. लेफ्ट आउटर जॉईन म्हणजे काय होतं, लेफ्ट मधला पूर्ण टेबल, पूर्ण डेटा आणि ए आणि बी लेफ्ट अँड राईट टेबल मधला कॉमन डेटा. आता कॉमन डेटा कुठपर्यंत आहे, फक्त हा जो 10 नंबरचा आय डी इरिक नावाचा तिथपर्यंतच कॉमन डेटा आहे. अदरवाईज तिथं काय शो करतो आपल्याला, नल व्हॅल्यू शो करतोय. ओके, कळलं सगळ्यांना. विदाउट जॉईंटचं घेऊ शकतो ना, त्याचा मॉडेलिंग यूज करतो आपण. पुढे येतो कॉन्सेप्ट. ओके, आता कोणीतरी मला एकाने पटकन सांगा की आपण जॉईन कसं यूज करणार, एखादी कोणताही सांगा ऑफलाईन. फुल जॉईन मला आता करायचं आहे दोन्ही टेबल्सवर. काय परत, ओके, हां खाली सिस्टीम सिलेक्ट फुल जॉईन खाली फुल आउटर. ओके, ओके देन तिथं आता मी फक्त आयडी शो करतो. ओके, आता फुल आउटर मध्ये शो काय केलं त्यांनी, सगळा डेटा शो केला. ओके, मग इथं नल का आलं, कारण त्यांची आयडिया आहे पण बाकीची इन्फॉर्मेशन नाही. आयडी आहे आणि मॅचिंग नाही झालं तिथं रेकॉर्ड. बेसिकली अनमॅचिंग रेकॉर्ड्स राईट. त्यामुळे आपण त्यांनी काय शो केलं आपल्याला, नल व्हॅल्यू शो केलं. ओके, जस्ट वेट. एकच टेबल. ओके, ते पॉवर बीआय मध्ये शो नाही होत, ते सेल्फ जॉईन आहे, ते एसक्यूएल मध्ये होतं, ह्याच्यामध्ये नाही होणार. कारण की असं टेबल तुला कधी येणारच नाही. एक तर सेपरेट एम्प्लॉयचा टेबल येईल, नाही तर सेपरेट मॅनेजरचा टेबल येईल. कसं आहे ना, इफ असेल ना तुझ्याकडे एकच टेबल असेल. ओके, एक हा कसा करायचा, मग एकच टेबल असेल नॉर्मल, मग त्याच्या ऑपरेट डॅक्स क्वेरीज लिहावं लागतील. म्हणजे मॅनेजर इज इक्वल टू समथिंग डॅक्स क्वेरीज असतात, ते तिथं तुला डॅक्स क्वेरीज लिहावं लागतील. म्हणजे पार्ट पुढे बघू आपण.
त्यामुळे ह्याच्यामध्ये पॉवर BI मध्ये सेल्फ जॉईन नसतोच, फक्त फुल आउटर, लेफ्ट अँटी, राईट अँटी. ओके. आणि इफ तरी तुला एक टेबल आहे जॉईन करायचं असेल तर तिथं आपण डॅक्स क्वेरी यूज करतो. ते कालचा मी डेटा सेंड केलाय का तुम्हाला, ते मर्ज वाला? ठीक आहे. आता आपल्याला आहे ना पुढे जाऊन डेटा मॉडेलिंग बघायचे. ओके. डेटा मॉडेलिंग आणि जॉईन हे सेमच आहे. ओके, सेमच आहे. मग आपण इफ आपल्याकडे जॉईन आहे तर आपण डेटा मॉडेलिंग काय यूज करणार? इफ आपण मर्ज क्वेरी करू शकतोय, इफ दोन टेबल मर्जचा ऑप्शन करून जॉईन करू शकतोय, तर मॉडेलिंग आपण काय करणार? मग इथं पण रिलेशनशिपच बिल्ड होतं आणि दोन टेबलला मर्जच करतो ना. मर्जमध्ये स्मॉल डेटा सेट वर्क करू शकतो. वन टू मेनी रिलेशनशिप आपण बिल्ड करू शकतो डेटा मध्ये. अजून स्टार मर्ज मध्ये आपण स्मॉल डेटा सेट वरती ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. जर आपल्याला बिग डेटा असेल तर आपल्याला मॉडेलिंग असेल. राईट. लॉजिकली ते प्रोफेशनलाइज होतं, एरर हँडल करतात, हाय परफॉर्मन्स. गुड. इफ जर समजा माझ्याकडे 1000 रोज मध्ये डेटा आहे और 2000 रोज मध्ये डेटा आहे, इफ तिथं मी जर जॉईन यूज केलं, ओके, म्हणजे मर्जिंग यूज केलं, तर तिथं मला अननेसेसरी जे मला व्हॅल्यू पाहिजे ना इन्साइट्स मध्ये ते मिळणार नाही. कुठेतरी जाऊन ते लॅक करेल. का? कारण की जॉईन हे फक्त स्मॉल डेटावर यूज होतं. मीन्स 100 रोज 200 रोज ह्याच्यावर वर्क करू शकतो. बट आता समजा तरी तुमच्याकडे 1000 रोज आहे तरी तुम्हाला जॉईन करायचं. ओके. आता मॅनेजर आहे, समजा तुमच्या कंपनीत एक मॅनेजर आहे. ओके. आता तो आला, त्यांनी समथिंग 2 टेबल दिले, तुम्ही त्याला जॉईन केलं. आता परत आला तो, त्यांनी परत एक टेबल दिला त्या रिलेटेड, परत तुम्ही जॉईन यूज करणार. परत एक चौथा टेबल तो घेऊन आला, त्यांनी तुम्हाला दिला, परत जॉईन करणार. हे एक टिक झालं. प्लस अनऑर्गनाइज वे मध्ये जॉईन होणार आहे. ओके. त्यासाठी आपण यूज करतो डेटा मॉडेलिंग. डेटा मॉडेलिंग मीन्स काय? रिलेशनशिप बिटवीन द टू टेबल्स. ओके. तर ते कसं एक शो होतो. ओके. आता समजा आता बघा प्रोडक्ट सब कॅटेगरीज आणि प्रोडक्ट लुकअप मध्ये काहीतरी हा एरो दिसतोय तुम्हाला. ओके. इफ मी जर ह्याच्यावर क्लिक केलं, ओके, ह्याला म्हणतात फिल्टर कंटेक्स्ट म्हणतात. काय म्हणतात? फिल्टर कंटेक्स्ट. इफ मी जर ह्याच्यावर क्लिक केलं, ओके, असं काहीतरी तुम्हाला टेबल म्हणजे एक विंडो पॉपअप होती. ओके. त्यामध्ये काहीतरी 2 टेबल आहेत. ओके. पूर्ण डेटा मॉडेलिंगच्या कन्सेप्टला नका जाऊ. काहीतरी 2 टेबल आहेत. ओके. एक प्रोडक्ट लुकअप नावाचा आहे आणि प्रोडक्ट सब कॅटेगरी लुकअप नावाचा आहे. ओके. आता त्या दोघांमध्ये काहीतरी कॉमन आहे. ओके.
कोणती की कॉलम आहे कॉमन आहे ह्याच्यामध्ये काय प्रोडक्ट सब कॅटेगरीज की आहे आणि प्रोडक्ट सब कॅटेगरी दोन्हीकडे. ओके, सो म्हणजे आपण असं म्हणू शकतो का जेव्हा दोन टेबलमध्ये सेम कॉलम असेल, काय असेल, जेव्हा दोन टेबलमध्ये सेम कॉलम असेल तेव्हाच आपण रिलेशनशिप बिल्ड करू शकतो बिटवीन द टू टेबल्स. ओके, आता इथं काय ते दिसतंय मेनी टू वन, ते आपण बघू नंतर. ओके, ह्याला सेव्ह करतो. काय करतो मी, रिलेशनशिप डिलीट करतो. आता मी जेव्हा डेस्कटॉपला जाईल, मी एक कार्ड व्हिज्युअल घेतो. प्रोडक्ट, तिथं प्रोडक्ट कॉस्ट आहे समथिंग काहीतरी. ओके, मी ती काय करतो, सिलेक्ट करतो. ती काय ते दिसती 121.20K. ओके, आता काय करतो मी, फिल्टर कंटेक्स्टला क्लिक करतो. ओके, देन प्रोडक्ट सब कॅटेगरी टेबल आहे आपलं. ओके, आता मला प्रोडक्ट कॅटेगरीनुसार मला व्हॅल्यूज दाखवायच्या और सब कॅटेगरीनुसार मला व्हॅल्यू दाखवायच्या. ओके, आता मी क्लिक केलं, समजा मी बाईकवर क्लिक केलं, रिडायरेक्ट होते का इथं? नाही, कारण रिलेशनशिप ओके, होतंय. मी कशालाही क्लिक करेल, कंपोनंट्सला क्लिक केलं, ॲक्सेसरीजला क्लिक केलं, व्हॅल्यू चेंजेस होतात नाही होते का? कारण की दोघांमध्ये काही रिलेशनशिपच नाही. बट दोघांमध्ये काहीतरी असं कॉमन आहे ना, म्हणजे ह्या टेबलवर हा टेबल डिपेंड आहे आणि ह्या टेबलवर हा टेबल डिपेंड आहे. इफ जर मी दोघांचं रिलेशनशिपच बिल्ड केलं नाही तर मला प्रत्येक प्रोडक्ट वाईज कॉस्ट मिळेल का? म्हणजे हे फिल्टरिंगसाठी किंवा अॅनालाइजसाठी हार्ड जाईल किंवा इट इज अनयुजफुल. ओके, सो मी काय करतो, आता परत मॉडेलिंग मध्ये जातो. इथं प्रोडक्ट कॅटेगरी की होती, सब कॅटेगरी, सॉरी, ओके, वन टू मेनी. दोघांमध्ये काहीतरी असा ॲरो दिसतोय तुम्हाला. ओके, म्हणजे काय झालं, त्या दोघांमध्ये एक रिलेशनशिप बिल्ड झाली. आणि जेव्हा मी पॉवर बाय डेस्कटॉपला जातो, व्हॅल्यू चेंज झाली ऑटोमॅटिकली. ॲक्सेसरीज मध्ये झाली, बाईक्स मध्ये झाली, क्लोथिंग मध्ये झाली, कंपोनंट्स मध्ये झाली. तर हे युजफुल आहे मॉडेलिंग करणं. म्हणजे इफ समजा मला एखाद्याने विचारले की मला इच प्रोडक्ट वाईज कॉस्टिंग पाहिजे. ओके, आणि तुमच्याकडे दोन टेबल आहे पण त्या दोन टेबलमध्ये तुम्ही रिलेशनशिपच बिल्ड केलेलं आहे. पण आता क्लायंट आला मीटिंगला, तर तुम्ही त्याला व्हॅल्यू शो करू शकता का प्रत्येक कॉस्ट वाईज और प्रत्येक प्रोडक्ट वाईज? नाही करू शकत, राईट? त्यासाठी आपण काय यूज करतो, मॉडेलिंग यूज करतो. ओके, मीन्स रिलेशनशिप बिल्ड करतो बिटवीन द टू टेबल्स. ओके, तो रिलेशनशिपलाच पॉवर बीआय मध्ये काय म्हणतात, कार्डिनॅलिटी म्हणतात. ओके, व्हॉट इज कार्डिनॅलिटी? Cardinality refers to the type of relationship between the two tables. Okay, means that is how many rows in one table related to rows in another table. Okay, म्हणजे प्रत्येक रो कोणत्या, म्हणजे जसं की मी सांगितलं की सेम कॉलम पहिल्या टेबलमध्ये पण पाहिजे आणि दुसऱ्या टेबलमध्ये पण पाहिजे. ओके, ते इंडिकेट करते त्याला. इट्स डिफाइन द रिलेशनशिप डायरेक्शन अँड डेटा फ्लो इन युअर डेटा मॉडेल. ओके, कळतंय सगळ्यांना? ओके, आता त्यामध्ये 4 टाईप आहेत. ओके, 1 to 1, 1 to many, many to 1 आणि many to many. ओके, आता 1 to 1 म्हणजे काय? आता समजा मी अमेझॉनला गेलो, ओके, आणि मला एक ऑर्डर परचेस करायची. ओके, मी काय केलं, शूज सिलेक्ट केला आणि एकच ऑर्डर परचेस केली. ओके, सो काय होणार, एक ऑर्डर एक कस्टमर, एक कस्टमरनी एकच ऑर्डर केली. सो ह्याची पण युनिक की असणार आहे, ह्याची पण युनिक की असणार आहे. सो हे काय झालं, 1 to 1 रिलेशनशिप. ओके, म्हणजे आता समज तू आहे आणि तुला एकच फ्रेंड आहे. ओके, सो तुमचं काय झालं, 1 to 1 रिलेशनशिप क्रिएट झालं. ओके, त्याला काय म्हणतो आपण, 1 to 1. ओके, म्हणजे एकच प्रोडक्ट, म्हणजे फर्स्ट इज डिपेंडंट ऑन द अदर आणि अदर इज डिपेंडंट ऑन द फर्स्ट. ओके, अँड सेकंड वन इज 1 to many. आता परत अमेझॉनला गेलो, आता मला डिफरंट कॅटेगरीमध्ये
प्रोडक्ट्स मागवायचे. ओके, प्रोडक्ट्स ऑर्डर करायचे. आता मी शूज असे 5 प्रकारचे ऑर्डर सिलेक्ट केले. पण मी पर्सन एकच आहे, पण माझी की प्रत्येक डिफरंट ह्याला लागते का, म्हणजे प्रत्येक ऑर्डरला मेन्शन करते का माझी की, म्हणजे मी एक पर्सन आहे, मी डिफरंट 5 ऑर्डर केलेत. ओके, सो काय झाले, 1 to many रिलेशन, म्हणजे काय करतोय, एक पर्सन मेनी ऑर्डर परचेस करतोय. ओके, टीचर स्टुडंट. हा तसं समजू का, म्हणजे असं समजू की तू एक फ्रेंड आहे, तुला लॉट्स ऑफ फ्रेंड्स आहेत, तसं 1 to many फ्रेंड्स. ओके, देन सेकंड वन इज मेनी टू 1. ओके, म्हणजे कसं की जसं मी काय सांगितलं, 1 to many काय, 1 कस्टमर हॅज अ मेनी ऑर्डर, तसंच मेनी ऑर्डर हॅज अ 1 कस्टमर. ओके, देन कोणता येतो, मेनी टू मेनी, म्हणजे काय होतं, कसं ओके, आता काय होतंय, 5 ऑर्डर आहेत, 5 कस्टमर. ओके, प्रत्येक ऑर्डरने प्रत्येक ऑर्डर प्रत्येक कस्टमरने ऑर्डर केली. ओके, काय झाला, 1 to many, पण तीच ऑर्डर परत 5 कस्टमर, म्हणजे तीच ऑर्डर परत 5 कस्टमरला अलॉट झाली. हे काय झालं, म्हणजे काय म्हणतात त्याला, ऑर्डर पण, सॉरी हा कस्टमर्स आहेत, राईट, तसं म्हणू शकतो आपण. ओके, काय आला. आता व्हाय कार्डिनॅलिटी मॅटर्स, इट अफेक्ट्स हाऊ फिल्टर्स अँड ॲग्रिगेशन वर्क्स. म्हणजे जसं आपण मगाशी बघितलं, जेव्हा मी एक कार्ड सिलेक्ट केलं आणि तिथं मी फिल्टरिंग करायला लागलो, तर ते फिल्टरिंग वर्क होते का, जर मी मॉडेलिंग केलीच नाही किंवा रिलेशनशिप बिल्ड केलीच नाही होते. जेव्हा मी रिलेशनशिप बिल्ड करतोय कोणत्याही टेबलमध्ये, तेव्हा तिथे ॲग्रिगेटेड फंक्शन आहे, जे फिल्टर्स असतात ते यूज होणार आहे. ओके, देन एन्शोर्स ॲक्युरेट रिझल्ट इन व्हिज्युअल अँड डॅक्स फॉर्म्युला. ओके, इफ जर पुढे जाऊन तुम्ही बघता डॅक्स, इफ द रिलेशनशिप बिल्ड नसेलच आणि इफ तुम्हाला दोन्ही प्रोडक्टची कॉस्टिंग काढायची असेल जे डिपेंडंट आहे एकमेकांच्या टेबलवर, तुम्ही डॅक्स फॉर्म्युला लिहूच नाही शकता. तिथं ऑटो सजेशन येतं, ते ऑटो सजेशन पण येणार नाही त्या टेबल्स, फक्त एका सिंगल टेबल्स. ओके, देन डिटरमाइन्स डेटा डिरेक्शन. डेटा डिरेक्शन म्हणजे विच टेबल फिल्टर्स विच, म्हणजे कोणता टेबल कोणत्या टेबलला जस्ट फिल्टर आउट करतो. ओके, आणि जे कॉमन इश्यूज कोणते येतात, म्हणजे जर तुम्ही एक टेबल दुसऱ्या टेबलला कनेक्ट करताय पण त्या दोघांमध्ये कॉमन कीच नाहीये, तर त्यामध्ये रिलेशनशिप बिल्ड होणारच नाही. ओके, हे सिम्पल मिस्टेक असतात. ओके, मीन्स रॉंग कार्डिनॅलिटी सेट. ओके, मिसिंग युनिक की इन वन ऑफ द टेबल. ओके, आणि मोस्ट ऑफ द आपण काय करतो, 1 to many यूज करतो. ओके, 1 to many और मेनी टू 1. मेनी टू 1 ने ॲम्बिग्युटी येते, समथिंग म्हणजे एरर्स येतात, ते शो म्हणजे ते आपण यूजच करत नाही. मोस्ट ऑफ द 1 to 1, 1 to many अँड मेनी टू 1. ओके, ऑनलाईन क्लिअर. Yes, sir. ओके, एनी डाऊट. जॉईन आणि डेटा मॉडेलिंग दोन सोडले तर आणखी कुठला वेळ आहे? नाहीये. जॉईन और डेटा मॉडेलिंग, बट इफ तू जॉईन यूज केला तर फक्त स्मॉल डेटावर यूज करू शकतो, लार्ज डेटावर नाही यूज होणार. पण मॉडेलिंग लार्ज डेटावर पण यूज होणार. आणि प्लस पॉईंट असा आहे की इफ समजा माझ्याकडे एक न्यू टेबल आलाय आणि मी जस्ट इथं फिल्टर आउट केलं किंवा इम्पोर्ट केलं, तो ऑटोमॅटिकली रिलेशनशिप बिल्ड करणार. पण जॉईन मध्ये काय करावं लागणार आपल्याला, जॉईन मध्ये फंक्शन मध्ये जावं लागेल आणि त्या क्लिक करून जॉईन करावं. ओके, सगळ्यांना जॉईन हे काय कळालं. ओके, एकदा रिवाइज करतो दोन्ही गोष्टी. जॉईन्स मीन्स अ जॉईन इज यूज टू कनेक्ट 2 or more tables based on a common column key. It allows you to combine related data store in different tables. Okay, why we use join? Because data store in multiple tables to avoid duplication. Okay, to avoid duplication and make it organized. Join helps to bring that data together फॉर अनालिसिस और रिपोर्टिंग. बट हे केव्हा वर्क होतं, जेव्हा स्मॉल डेटा असेल तेव्हाच वर्क करू शकतो आपण, अदरवाईज नाही. ओके, आता त्यामध्ये टाइप्स ऑफ जॉईन आहे. ओके,
त्यामध्ये इनर जॉईन आहे, लेफ्ट जॉईन आहे, राईट जॉईन आहे, फुल जॉईन आहे, राईट अँटी आणि लेफ्ट अँटी. इनर मध्ये काय मिळतं आपल्याला, मॅचिंग रोज. ओके, लेफ्ट जॉईन मध्ये लेफ्टचा पूर्ण डेटा आणि लेफ्ट अँड राईट मधला जो कॉमन रेकॉर्ड आहे तो रिटर्न करतो. ओके, राईट जॉईन मध्ये आपल्याला काय मिळतं, राईटचा पूर्ण डेटा, राईट जॉईन राईट टेबल आणि लेफ्ट टेबल मधला जो कॉमन रेकॉर्ड आहे तो रिटर्न करतो. ओके, फुल जॉईन मध्ये कोणता रेकॉर्ड करतो, ए आणि बी अँड मॅचिंग रेकॉर्ड. ओके, देन लेफ्ट अँटी मध्ये फक्त एचा रेकॉर्ड मिळतो विदाउट मॅचिंग रोज आणि राईट अँटी मध्ये राईटचा डेटा मिळतो विदाउट मॅचिंग रोज. ओके, तुम्हाला ऑलवेज इंटरव्ह्यूला विचारतील व्हाय वी यूज मर्ज, और म्हणजे आपण मर्ज का यूज करू नाही शकत किंवा का यूज करतो पॉवर बीआय मध्ये. ओके, सो आपण आज सांगू शकतो की काय म्हणतो त्याला, जे हे सांगितलं मी की जॉईन इज यूज टू कनेक्ट टू ऑर मोर टेबल्स, आणि का नाही करत तर डेटा मॉडेलिंग इज अ बेटर वे. ओके, मग तिथं तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता की इफ माझ्याकडे लॉट्स ऑफ डेटा, इफ मला रिपीटेड डेटा येतोय सारखा, इफ माझा मॅनेजर आहे तो मला रिपीटेड डेटा देतोय जो रिलेटेड आहे पहिल्या टेबलशी, सो मला काय करावं लागते, दरवेळी जाऊन ते फंक्शनॅलिटी वर्क करावी लागते. बट मॉडेलिंग मध्ये काय होतं, जस्ट मी काय करणार, डेटा इम्पोर्ट करणार आणि जस्ट जे काही रिलेशनशिप बिल्ड असेल दोन टेबलमध्ये ते जस्ट कनेक्ट करणार. ओके, एनीवन अजून? मी तुम्हाला एक डिफरन्स विचारलेला, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डिस्टिंक्ट अँड युनिक. युनिक मध्ये युनिक व्हॅल्यू असतं पण ते रिटर्न काही नाही करत, डिस्टिंक्ट मध्ये रिटर्न करते. बरोबर आहे, सांग. युनिक मध्ये फक्त युनिक व्हॅल्यू डिस्प्ले होते, ते रिटर्न कोणतीच व्हॅल्यू नाही करत, डिस्टिंक्ट मध्ये रिटर्न करते. बरोबर. एनीवन अदर? मागे अजून कोण? तुम्ही दोघं? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डिस्टिंक्ट अँड युनिक? बरोबर आहे. आणि समजा सर समजा जर डेटा जर रिपीटेड असला तर आपण डिस्टिंक्ट यूज केलं फक्त युनिक व्हॅल्यूज होतो. मागे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डिस्टिंक्ट अँड युनिक? नाही. झोप नाही झाली का मागे सगळ्यांची? जर मी ना इथे गेलो तर तुम्हाला इथं डिस्टिंक्ट इथे काहीतरी समथिंग तुम्हाला इथे असं डिस्टिंक्ट अँड युनिक दिसतंय. ओके, तर डिस्टिंक्ट काय करतं, युनिक व्हॅल्यू रिटर्न करतं, पण युनिक काय करतं, त्या कॉलमचा फक्त युनिकनेस शो करतो, तो व्हॅल्यू रिटर्न करत नाही. ओके, अजून काय राहिलं? ठीक आहे, ऑनलाईन कळतोय सगळ्यांना? हॅलो. हो सर. येस सर, समजतंय. एनी डाउट्स? नो सर. सगळ्यांना आजचे कन्सेप्ट क्लिअर झाले. आपण पॉवर ग्रेड एडिटर पण घेतलंय सगळं बेसिक पासून परत. देन आपण काय घेतलं, जॉईन्सचा कन्सेप्ट बघितलाय, देन डेटा मॉडेलिंग बघितलं. ओके, सो उद्या तर लेक्चर नसेल, उद्या ऑफ असेल लेक्चर. देन डायरेक्ट मंडेला आपण सगळ्यांनी लॅपटॉप आणा, तिथं तुम्हीच परफॉर्म करणार आहे डेटा मॉडेलिंग, मी काहीच करणार नाही. मी तुम्हाला आता सांगितलं डेटा मॉडेलिंग काय असते. ओके, प्रत्येक जण येऊन इथं ऑपरेशन परफॉर्म करणार आहे डेटा मॉडेलिंगचं. ओके, सो तुम्हाला तो लॉजिक लावायचं आहे की कशाशी काय कनेक्ट होत आहे, कशाशी काय कनेक्ट नाही होऊ शकत. ओके, एवढं लक्षात ठेवा की प्रत्येक टेबल जर प्रत्येक टेबल सोबत रिलेट केला तर ते अनयुजफुल असतं. काहीतरी एक युनिकनेस असतो की त्या 2 टेबलचा त्या 3 टेबलचा. ओके, कळतंय?